म्हणजे जवळचेही फितूर होऊ शकतात. आज त्या व्यक्तीने जर बायको सोडली, पोरं सोडली, अरे पोरग 15-15 दिवस दवाखान्यात ॲडमिट राहतं तरी ते जरांगे पाटील यार त्या पोराला भेटायला जात नाही. हां, ती बायको 2-2, 1.5 वर्ष त्या मायमाऊलीनं ते जर पती अक्षरशः रडत होते त्या ताई की बा घरी या, पण यांनी सांगितलं हा सगळा परिवार माझा आहे. जर त्या माणूस एवढा त्याग करतो, अरे तुम्हाला थोडे दिवस शांत बसता येत नाही राव. अरे मराठ्यांचं काय अस्मिता. अरे त्या MPCच्या पोरांनी त्यांना बोलवलं, अरे त्या पोरांना कोणी जात विचारली का सर? त्या ठिकाणी साळी माळी कोळी तेली तांबोळी मुस्लिमाचं सगळ्या जातीचे होते. उद्या ते सर PSI IPS ते SDM तहसीलदार कलेक्टर हे पोरं आहेत ते. म्हणजे उद्या चालून ते जेव्हा अधिकारी होतील ते सॅल्यूट करतील की जरांगे पाटील आमच्याकडे आले म्हणून आम्हाला आरक्षण भेटलं. म्हणजे जरांगे पाटील आमच्याकडे आले म्हणून आम्हाला न्याय मिळाला, किंवा जरी नसेल न्याय मिळाला तर एक सांगतो त्यांची ऊर्जा वाढली. कारण त्या ठिकाणी असं झालं, त्यांची जेव्हा एकी आली होती त्या एकीच्या याच्यात पोलिसांनी त्यांच्यावर केसेस केल्या होत्या. अरे ज्या पोरांना जर कॅरेक्टर त्यांचं खराब झालं तर त्यांना नोकऱ्या लागतील का, ती एक भीती. म्हणून मनोज दादानी नाशिकचा दौऱ्यावरून डायरेक्ट ते पुण्याला गेले. 2 दिवस झाले तिथे थांबलेले, अजूनही ते पुण्यात आहे. आळंदीचं आत्ता दर्शन घेऊन ते निघालेले आहेत. आणि आम्ही मराठा सेवकांनी हेच चालू केलेलं आहे. तर त्या माणसाचं एवढाच आहे. तुम्हाला एक प्रश्न, जर तुम्ही